नमस्कार. आज आपण एक अशी क्विक अँड इझी रेसिपी बघणार आहोत जी तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनिटात आरामात तयार करता येईल. शिवाय ती एवढी चवदार आहे की सर्वांनाच भरपूर आवडते. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाट्या दही घ्यायचे. बरोबर, तुमचा अंदाज बरोबर आहे बहुतेक. आपण आज कढी बनवतोय. अगदी चवदार पंजाबी स्टाईलची कढी आहे. 2 वाटी दही, नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि मग फोडणी देऊन घ्यायची आहे कढीला. फोडणी देत असताना त्यामध्ये घालायची आहे जिरं, मोहरी, हिंग, लसूण हे सर्व घालून घ्यायचेत. त्यानंतर थोडंसं परतवून झालं की मग आपण यामध्ये लाल मिरच्या घालून घेणार आहोत. आपल्याला हिरवी मिरची यामध्ये वापरायची नाही आहे. आपण पंजाबी स्टाईलची कढी बनवतोय म्हणून लाल मिरची घालायची आहे. हळद, कोथिंबीर आणि थोडेसे अगदी 5-10 दाणेच फक्त मेथीचे घालायचे. जास्त काही वापरायचं नाही आहे. आणि आपण मिक्सरला फिरवून ठेवलेलं दही आणि बेसन पीठ जे आहे ते घालून घ्यायचे. तुम्हाला जर घट्ट कढी आवडत असेल तर पाणी या ठिकाणी तुम्ही कमी वापरू शकता, पण मला मीडियम कन्सिस्टन्सीची कढी आवडते म्हणून मग मी या ठिकाणी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1.5 ग्लास वापरलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. बरं, कढी बनवत असताना काळजी ही घ्यायची आहे की कढी फुटली नाही पाहिजे, कारण जर कढी फुटली तर त्याची चव चांगली लागत नाही. आता आपण या कढीमध्ये घालण्यासाठी पकोडे बनवणार आहोत. यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे 1 वाटी. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार, ओवा घालून घ्यायचा आहे. ओवा हातावर छान कुस्करून मग घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं घट्ट असं पीठ आपण मिक्स करून घ्यायचे. म्हणजे जवळपास आपण बटाट्याची भजी बनवतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, पुन्हा अजून त्यामध्ये तुम्ही पालक वगैरेही घालू शकता, पण मी नाही घातले कारण मला गरज नाही वाटली आहे त्याची. ठीक आहे. बरं, आता आपलं पीठ मिक्स करून झाले. कढी ही आपली गॅसवरच आहे, म्हणजे ती शिजती आहे. शिजत नाही ॲक्च्युली, तिला उकळी घेतलेली नाही आहे आपण. मग ती उकळी घ्यायला बाजूला ठेवून द्यायची आहे दुसऱ्या गॅसवर. आणि मग त्यासोबतच आपण भजी करून घ्यायची आहेत. कढई गरम होती आहे, तेल गरम होतं आहे, तोपर्यंत भज्याचं जे पीठ आहे त्यामध्ये 1 चिमूटभरच सोडा घालून घ्यायचा आहे. सोडा जास्त नाही घालायचा, नाहीतर मग भजी तेल पितात. म्हणून मग 1 चिमूटभरच त्यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण भजी बनवून घेणार आहोत. आपण यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे, त्यामुळं भजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात आपली ही भजी आरामात बनवून होतात. बरं, कढीचा गॅस आपण यावेळेला बारीकच ठेवायचा आणि भजी बनवत असतानाही अधूनमधून कढी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून कढी फुटणार नाही. बरं, आता तुमच्या हे लक्षात आले का की आपण कढी बनवायला ठेवली आहे पण त्यामध्ये अजिबातही मीठ घातलेलं नाही आहे. जर आपण मीठ लवकर घातलं कढीमध्ये तर आपली कढी 100% फुटणार. म्हणून मग कढीमध्ये मीठ अगदी शेवटी घालायचं, ज्या वेळेला तुम्हाला गॅस बंद करायचा असेल. बंद केल्यानंतर नाही, बंद करायचा असेल. आता आपण कढीला तडका देऊन घेऊया. 2 चमचे साजूक तूप घ्यायचे. आता यामध्ये मी थोडासा लसूण घालणार आहे. त्यानंतर कढीपत्ता घालणार आहे, कारण मी कढीपत्ता घातलेला नव्हता कढीला. शिवाय त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेतलेला आहे, कारण सुंदर दिसते कढी. त्यामुळे आपण सर्वात अगोदर कढी आपण डोळ्यानेच खातो, म्हणजे बघतो आणि मग ती खावीशी वाटते. आता यामध्ये कढीचा गॅस बंद केलेला आहे आणि मग मी या ठिकाणी मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतलेली आहे चिमूटभर. बघू शकता तडका दिल्यानंतर कढी केवढी सुंदर दिसते, बरोबर की नाही. आता मी जी भजी बनवली होती ती लगेचच कढईमध्ये काढून घेतली होती, जेणेकरून ही भजी कढी ॲब्झॉर्ब करतील आणि खूप सुंदर लागतील चवीला. आता शेवटी यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर भुरभुरून द्यायची. मग काय, आपली पंजाबी स्टाईलचा कढी पकोडा अगदी तयार आहे. आता यासोबत आपण बनवणार आहोत जीरा राईस. सिम्पल, नो टेन्शन. तुम्हाला हवं तर तुम्ही चपातीसोबतही सर्व करू शकता. इव्हन याच्यासोबत जर तुम्ही बटाट्याचा वडा म्हणजे कढी वडा जर बनवला तोही अप्रतिम लागतो. कुकरमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे. यामध्ये घालायचे जिरं. जिऱ्याला थोडीशी फोडणी देऊन घ्यायची आहे, जेणेकरून त्याची टेस्ट आपल्या भातामध्ये उतरणार आहे, कारण आपण जिरा राईस बनवतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही याच स्टेजला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ शकता, ज्याची टेस्ट छान लागते. पण आज मी नाही घातले कारण श्रावणीला नको होतं आज म्हणून. ठीक आहे. बरं, भात आपण कुकरमध्ये बनवतोय. तो काय आपण गॅसवर म्हणजे पातेल्यामध्ये वगैरे उकळवून घेत नाही आहे, वेळून घेत नाही आहे. आपण कुकरमध्ये भात बनवणार आहोत. तो जास्त मिक्स नाही करायचा, नाही तर मग आपले तांदूळ तुटतात. हा बासमती तांदूळ आहे जो मी 15 मिनिटासाठी भिजत ठेवला होता आणि मग त्याला फोडणी दिली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे.
1 वाटी जर तुम्ही बासमती तांदूळ वापरणार असाल तर त्यासाठी 2 वाटी पाणी घालून घ्यायचे. जवळपास आपला तांदूळ पूर्ण झाकला गेला पाहिजे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. या कुकरच्या मी 2 शिट्ट्या करून घेतल्या. माझा भात अगदी आरामात तयार झाला आहे. आता आपण आपला कढी पकोडा सर्व्ह करूया विथ जीरा राईस. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. धन्यवाद.